देशातील कथित बिटकॉईन फसवणूक प्रकरणाचा तपास वेगाने व्हावा आणि गुंतवणूकदारांना त्यांचे बिटकॉईन परत मिळावेत या मागणीसाठी गुंतवणूकदार आक्रमक झालेत। कोल्हापुरातील गुंतवणूकदारांनी एकत्र येत संघटना स्थापन केली असून सर्वोच्च न्यायालयात रीट याचिका दाखल केल्याची माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे। आम्ही साधारण 2016 मध्ये बिटकॉईन खरेदी करून कंपनीकडे दिले होते, पण त्याबरोबर कंपनीने आमची फसवणूक केलेली आहे। या कंपनीच्या विरोधात कोल्हापुरामध्ये 2 FIR आहेत, राजारामपुरी आणि शाहूपुरीमध्ये। टोटल महाराष्ट्रामध्ये 13 FIR आहेत आणि भारतामध्ये 45 FIR ह्या कंपनीवर झालेले आहेत। आम्ही भारतभरातल्या सगळ्या गुंतवणूकदारांनी एकत्र येऊन आम्ही एक संघटना, रजिस्टर संघटना स्थापन केलेली आहे आणि त्या संघटनेच्या मार्फत आम्ही सुप्रीम कोर्टमध्ये एक रिट पिटिशन दाखल केलेली आहे की आम्हाला आमच्या फसवणुकीची आम्हाला रिकव्हरी मिळावी, ह्याची एक SIT स्थापन करावी आणि ती SIT निवृत्त न्यायाधीश म्हणजे सुप्रीम कोर्टचे निवृत्त न्यायाधीश आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली व्हावे, त्याच्यामध्ये टेक्निकल काही लोकांचा सहभाग व्हावा आणि हा तपास पूर्ण होऊन आम्हाला आमचे कोल्हापुरातले जेवढे गुंतवणूकदार आहेत किंवा महाराष्ट्रातले त्यांना त्यांचे बिटकॉईन परत मिळावेत, ही आमची प्रमुख मागणी आहे। देश पातळीवर महाराष्ट्रात आणि कोल्हापुरात फसवणुकीची हां, साधारण कोल्हापूरमध्ये आता बघा 2 FIR मध्ये साधारण 150 बिटकॉईनची हे झालेली आहे, फसवणूक झालेली आहे आणि आता एक आरोपी याच्यात सापडल्यानंतर दिल्लीमध्ये CBIनं त्याच्यामध्ये इंटरव्हिनिंग करताना असं सांगितलं की हा घोटाळा 2 लाख बिटकॉईनचा आहे। साधारण बघा आज एका बिटकॉईनची किंमत 60 लाख रुपये आहे। जर तो 2 लाख बिटकॉईनचा घोटाळा असेल तर त्याची व्याप्ती मोठी आहे आणि त्याचा तपास चांगला व्हावा आणि जे आत्तापर्यंत सीज झालेले काही बिटकॉईन आहेत ह्या गुन्ह्यामध्ये ते आम्हाला परत मिळावेत आमची ही आमची प्रमुख मागणी आहे। त्याच्यामध्ये या गुन्ह्यातील जे संशयित आहेत ते परदेशात फरार झालेले आहेत का? हां, तर याच्यामध्ये आमचा म्हणजे माझा गुन्हा जो इथं दाखल केलेला राजारामपुरीमध्ये तो 2019चा आहे। त्याच्यामध्ये एकूण आरोपी 5 आहेत, पैकी महेश शहा, राहुल बोंगाळे हे कोल्हापूरचे आरोपी आहेत, ते बेलआउट आहेत सध्या। पण हेमंत भोपे, अजय भारद्वाज, अमित भारद्वाज ह्यातले 3 जे आरोपी आहेत ते गेली 7 वर्ष झालं ॲब्स्कॉन्ड आहेत, फरार आहेत। ते न्यायालयात पण येत नाहीत, पोलीस स्टेशनला पण हजेरी लावत नाही आहेत। तर त्यांचा शोध घेऊन त्यांना कोर्टासमोर उभं करून पुढचा तपास व्हावा, ही आमची मागणी आहे।